रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बीटरूटची कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहे। बीटरूटमध्ये लोह हे उपयुक्त प्रमाणात असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीटरूटमुळे ती भरून येते, त्यामुळे आपल्या रोज आहारात बीटरूट घेणं खूप गरजेचं आहे। मग ते असं बीटरूट कच्चं खायला वगैरे काही काहींना आवडत नाही, मग ही बीटरूटची कोशिंबीर अशा प्रकारे केली तर खाल्ली जाते। तर चला तर मग बीटरूटची कोशिंबीर बनवूया। पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा, त्याच्यावर बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। बीटरूटची कोशिंबीर बनवायला हे मोठ्या साईजचं बीटरूट मी सोलून स्वच्छ धुवून किसून घेतलंय, बारीक किसणीनेच किसलंय, एकदम बारीक किस आहे त्याचा आलेला। आणि हे 2 चमचे दही घ्यायचे, दही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे, तुम्हाला किती कमी जास्त पाहिजे तसं। हे मोहरी आहे फोडणीसाठी, जिरे आहे फोडणीसाठी, ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी फोडणीला तिखटपणासाठी, कोथिंबीर आहे वरून सजावटीसाठी, कढीपत्त्याची 5-6 पानं घेतलेत आणि हे मीठ आहे चवीनुसार आणि साखर घेतली थोडीशी चवीनुसार। चला फोडणी घालायला घेऊया आपण। गॅसवर कढई ठेवली आहे मी फोडणीसाठी, त्याच्यामध्ये ही मोहरी टाकायची, 1 चमचा तेल टाकले, त्यात मोहरी टाकायचे, मोहरी छान तडतडायला द्यायचे। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, जास्त फास्ट नाही करायचं आहे, नाही तर सर्व मोहरी वगैरे करपून जाईल। तेल चांगलं आपलं तापलं आहे। हे 1 चमचा जिरे आहे ते टाकते, हिरव्या मिरच्या आहेत ते टाकते, कढीपत्त्याची पानं टाकते, ह्याच्यावर बीटरूट टाकायचे, हे मिक्स करून घ्यायचे, मीठ आणि साखर पण टाकून घ्यायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे। छान फोडणी आपली बसले बीटरूटला। सर्व मिक्स करून घेतलं, आता कोथिंबीर टाकते मी, कोथिंबीर टाकून पण मिक्स करून घ्यायचे छान आणि गॅसची फ्लेम बंद करायची। कोशिंबीर आपली रेडी आहे। आयत्या वेळेला त्यात दही घालून सर्व करायचं आहे। गॅसवर असतानाच दही नाही घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला। रेडी आहे बीटरूटची कोशिंबीर। गॅस बंद करूया, थोडं थंड व्हायला देऊया आपण याला बीटरूटला। असं बीटरूट मी प्लेटवर थंड करून घेतले। आता जेव्हा आपल्याला कोशिंबीर वापरायचे तेव्हा त्यात दही टाकायचे आणि मिक्स करून सर्व करायचे कोशिंबीर। अशी बीटरूटची कोशिंबीर आपली रेडी आहे, कोथिंबीर घालून सर्व केली मी। कशी वाटली तुम्हाला ही बीटरूटची कोशिंबीरची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि करून बघा घरी आणि तुमच्या घरच्यांना पण करून खायला घाला।